नमस्कार मंडळी, वेलकम टू अनदर न्यू व्लॉग अँड अनदर एक्साइटिंग ट्रिप. तर मी माझ्या 5 मित्रांसोबत अशा एका ट्रिपला चाललो आहे इथे सर्वांनाच जायचं असतं या पावसाळ्यात किंवा या समर्समध्ये, आणि ती आहे कोकण. येस, तर मी चाललो आहे मस्त एका कोकण ट्रिपवरती. मस्त 4 दिवस कोकणात राहणार, गणपतीपुळे, रत्नागिरी सगळं फिरणार. सगळं तुम्हाला मी या व्लॉगच्या माध्यमातून दाखवणार. तर हा व्लॉग तुम्ही नक्कीच, ही सिरीज तुम्ही फॉलो करा, कोकण डायरीज. आणि तुम्हाला काय आवडेल ते मला नक्की सांगा. आणि मी बघतोय तुम्ही माझे व्लॉग्स वगैरे बघता, पण लाईक किंवा कमेंट करत नाही तुम्ही. काय लोक तर सबस्क्राईब पण करत नाही. प्लीज एक छोटा चॅनल, एका गरीबाचा चॅनल तुम्ही प्लीज मोठा करा. लाईक करा, फॉलो आपलं शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. काय तुम्हाला पण वाटत असेल की तुमचा आपला सोहम कधी मोठा होऊन असा मोठा ब्लॉगर बनावा, तर सुरुवात तुम्हीच करा आत्तापासनं. आत्ता तुम्ही सुरुवात कराल तर मोठे होऊ ना, आपण सगळे एकत्र जाऊ. आपण एक मस्त फिरू सगळीकडे. आपण अजून भरपूर ट्रिप्स प्लॅन आहेत माझे. ऑलरेडी भरपूर ट्रिप्स प्लॅन आहेत, ते पण एक्झिक्यूट करणार आहे मी पुढे. पण ते ट्रिप्स बघण्यासाठी तुम्ही प्लीज हा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अमेझिंग एक्साइटिंग ट्रिप्स आणि त्याच्या आयटिनरी तुम्हाला भेटत राहील. तर सध्या आता मी घरातनं निघालो आहे, 5 वाजलेत, आणि आता मी इकडनं जाणार आहे CSMT स्टेशन. तिकडनं आमची मांडवी एक्सप्रेस मी पकडणार आहे. येस, मांडवी एक्सप्रेस आपली फूड क्वीन आहे, जिला आत्ताच 27 इयर्स कंप्लीट झाले. तर ती फूड क्वीनमध्ये आपण एक फूड व्लॉग बनवूया, कारण की असं बोलतात की त्या ट्रेनमध्ये भरपूर टेस्टी जेवण भेटतं किंवा टेस्टी स्नॅक्स या टेस्टी फूड भेटतं इनफॅक्ट. तर ते आपण ट्राय करणार आहोत आज. तर त्याचा वेगळा एक सेपरेट फूड क्वीनचा एक सेपरेट व्लॉग येणार आहे. बाकी आता हा असेल आमचा फर्स्ट डे रत्नागिरीमध्ये. पोचून तिकडे काय करणार, कसं करणार ते तुम्हाला दाखवतोच. तर आता मी CSTला तर पोचलो आहे. आमची फूड क्वीन मांडवी एक्सप्रेस ती पण लागलेली आहे. ती 1.5 तास लेट आहे. आता ट्रेन लागलेली आहे, तर आम्ही चढलो CST ट्रेनमध्ये. बसू आता, जरा सेटल होतं प्रॉपर. आणि मग आता तर काय ट्रेनमध्ये तर फूड ब्लॉगच होणार, तो काय तुम्हाला दिसणार नाही, त्याचा वेगळा ब्लॉग येईलच. तर डायरेक्ट रत्नागिरीलाच भेटतो तुम्हाला. तोपर्यंत सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. दिसते भारी गणपतीची स्वारी, आला धादिस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी, माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. करले मेकअप करले नहीं करले हाँ करले, सब सेट कर ले. कुछ चाहिए आपको मॅडम? तर झालं काय, मी बोललो सगळ्यांना की तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतो, तर तुम्ही नीट बसा प्रॉपर. तर ही जी आहे आमच्यातली एक सोना, ही लगेच मेकअप विकअप करायला घेते. थांब मला तो क्या कर रही थी? अच्छा नेल्स करायसाठी. तर हा आपला भाऊ. आपण आज ह्याच्या घरी आपण आता जाणार आहे. 4 दिवस आपली पॅक. तिकडे घराची सगळं सोय वगैरे यांनी गेली, गाडीची सोय, खाण्यापिण्याचं सगळं यांनी गेले. तर ही कॉलेजची गँग आहे माझी पूर्ण. ही आहे नेहा, हा आपला खास प्रथम, आणि ही आमच्यातली मेकअप क्वीन सोना. हा आता हे तर अंधार आहे म्हणून, नाहीतर आम्ही उजेडात दाखवला असता यांचा मेकअप. इकडे ट्रेनमध्ये आल्या अगोदर ह्यांना टाइम भेटला नाही म्हणून नेल्स करत बसले, नेल्स एक्सटेन्शन लावत बसले ते लोक. हां, आता तर अजून ट्रिप बाकी आहे, बघू काय करतात. चला पुढचं अपडेट आणि कसं तुम्हाला पोचल्यावरती देतो. हे बघा चोचले, बघा ह्यांचे चोचले बघा. थोडंसं ऊन काय आलं, ह्यांना लगेच छत्रीत जायचं. नवाब आहेत एकदम तुम्ही. हा, वेलकम टू द सिटी ऑफ मँगो. तुमचा हिरो रत्नागिरी पोचलेला आहे मित्रांनो. चला मस्त 3 दिवस आता मजा करायची आहे. बघूया आता 3 दिवसासाठी. तर आम्ही एक कॅब बुक केली आहे, तर ती कॅब येईल. कॅब म्हणजे आमच्या ओळखीचाच एक ड्रायव्हर आहे,
तर तो येईल आणि मग जाऊ आम्ही आमच्या रूमवरती, म्हणजे मित्राचंच घर आहे, तर त्या घरी जाऊ, फ्रेश येऊ, मस्त बीच वगैरेला जाऊ. आता सध्या आम्ही बघतो कॅब कुठे आहे वगैरे, बाकी पुढचं अपडेट देतोच तुम्हाला. तर मंडळी गाडीत तर आपण बसलोय, आता मस्त जाऊ आपण यश भाऊच्या घरी. यश भाऊ मस्त जाऊ आता, यश चेंज करू फटफट, लगेच बीचवर जाऊ, लगेच. धक्का पण आहे तिकडे, तिकडे पण जाऊ. आ जाए फ्रेम में आ जाए. ये चोरी चोरी चुपके चुपके पीछे पीछे. यस. हेलो. काय म्हणली मुंबई. गलत आंसर. कसं काय मंडळी, मतलब कैसे हो सब, आप सब कैसे हो वैसा. कॉपीराइट. चला जाऊ आपण लगेच, तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट बीचवर. 1 hour later. तर मित्रांनो आलोय आपण आता यशच्या घरी, यशच्या मामाच्या घरी. हे मागे आपलं हे घर आहे, इकडे मागे शेती पण आहे, मस्त शेती करायला पण आहे, शिकू आपण शेती पण. पर्सनालिटी के हिसाब से कुछ ज्यादा नहीं बोल रहा है. आणि समोर काय व्ह्यू आहे, डोंगर. ओ हो, चारी साईड नुसता डोंगर, काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके मध्ये. चला आता बीचवर जाऊ. कदाचित बीचवर जायला नाही होणार, कारण की कसं आपण आता गावी आहे, तर असं आम्हाला सांगण्यात आलं की 7च्या अगोदर घरी या. 7च्या अगोदर म्हणजे अंधार झाला घरी या. उगाच अंधारात आपण पण बाहेर जाणं सेफ नाही आपल्यासाठी पण. तर बघू आता, सगळे फ्रेश होतात आपण, तुम्हाला माहिती आहे हिरो एकदम सेट झालेलो आहे आपण, लवकर तयार होऊन. बघू आता सगळे येतील तयार होऊन तेव्हा जाऊ. जेवढं काय फिरता येईल आज फिरू. बाकी उद्याचा दिवस तर एकदम मजेदार आहे, प्रचंड मजा करणार आहे. उद्याचा दिवस एकदम आपला एक्साइटिंग असणार आहे. तर उद्याच्या दिवसासाठी म्हणजे नेक्स्ट व्लॉगची तुम्ही वाट पहा. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा. तर मंडळी आलोय आता आपण एका धक्क्यावरती, दाखवतो. हा तो धक्का आहे. इथे असंच थोडं आपल्या मित्रांना चहा पियायचा होता, त्यासाठी आलोय. बीच मस्त आहे इकडे बघा, मस्त पाणी समुद्राचा एकदम. इथे पुढे सनसेट पण होतोय. सनसेटचा खेळ दिसणार नाही आपल्याला. बघूया हा मस्त व्ह्यू एन्जॉय करू. मग नेक्स्ट कुठे आता तुम्हाला दाखवतोच. इकडे आपले दादा फिशिंग पण करतात. दादा मछली पकडा की नाही कोई नाही. चल प्रयत्न चालू आहेत दादांचे. बाकी इकडे आहे मस्त, बघू शकता. इकडनं सीड आहेत खाली यायला. इकडे एक शॉप आहे जिकडे तुम्ही मॅगी वगैरे काय पाहिजे तुम्ही खाऊ शकता आणि हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर आता धक्क्यावरनं आम्ही चाललो आहे घरी, कारण की ते सनसेट झाल्यावरती जसं मगाशी सांगितलं जास्त वेळ बाहेर नाही थांबू शकत. तर आम्हाला आमच्या मित्राच्या आईने सांगितलं जावं लवकर घरी. उगाच कसं दुसऱ्याच्या गावी आलो पण रिस्क नाही. तर ठीक आहे जाऊ. आजचा हा ब्लॉग काय एवढा जास्त एक्साइटिंग किंवा मोठा नव्हता, पण जेवढा पण होता आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. मस्त ट्रेनमध्ये फूड ब्लॉग पण शूट झालेला आहे. आता घरी जाऊ, जेवण काय आहे बघू. इथे एकदम लोकल घरगुती जेवण मागवलं आम्ही, बघूयात ते टेस्ट कसं. तोपर्यंत या मस्त सिनिक व्ह्यूला तुम्ही बाय बोला. तुम्हाला भेटतो घरी जेवताना, तेव्हाच व्लॉग एंड करूया.
तर मंडळी आता आमचं जेवण आलेलं आहे, म्हणजे आम्ही फ्रेश होऊन आंघोळ करून एकदम पत्ते खेळत होतो. त्यानंतर आता आमचं डिनर आलेलं आहे. मस्त फरसबी बटाटा आहे, मग आमटी आहे, मग वाटाणा बटाटा आहे, राईस, पापड आणि चपाती. बघू आता मस्त डिनर करतो, डिनर नंतर व्लॉग एंड करतो. मस्त डिनर पण झालेला आहे आमचा, म्हणजे इकडचंच लोकल एका काकूंकडनं आम्ही डिनर मागवलेला. मस्त पोट भरून जेवलो आहे. तर ह्याच पोटभर नोटवरती मी हा ब्लॉग एंड करतो. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि वेट करा, कारण की नेक्स्ट वीकमध्येच डे 2 येईल ऑफ कोकण डायरीज, जिकडे आम्ही मार्लेश्वर मंदिर आणि इनसाइड द सिटी ऑफ रत्नागिरी एक्सप्लोर करू. तर येस, दॅट्स इट फॉर द ब्लॉग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर सकाळ झाली आमची कोकणात 6 वाजताच. मस्त बोललो 8 वाजता निघायचं आपल्याला, तर जरा लवकर रेडी हो. त्याच्या अगोदर एक राऊंड मारू गावाचा. तर आम्ही कुठे फिरणार आहे, काय फिरणार आहे, ते सगळं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेलच. सध्या आता सकाळी आम्ही कुठे फिरतो, जरा एक वॉकला झालो आहे, असं काय वेगळं कुठे फिरायला जात नाही. बघू काय काय प्राणी दिसतात. प्राणी म्हणजे मोर दिसतो का काय दिसतं बघू. लहान बाळ पण घेऊन आलो आम्ही एक. इथे झाडावरती कोणीतरी झोपाळा बांधून ठेवलेला, एकदम मजबूत. हो लहान बाळ, काय बोला. मस्त छान, खूप छान. बोल ना, सिखाता तेरे को मराठी. बोल बोल. नहीं अरे कुछ नहीं होता है, कोई नहीं. तुम लोग मेरा ब्लॉग वायरल नहीं कर रहे हो तो कैसा कौन देखेगा. करो जरा. त्याच नोटवरती प्लीज सबस्क्राईब करा यार, प्लीज फॉलो करा. आणि हे असं सांग, असं बोल की समुद्राच्या किनाऱ्यावरती या धक्क्यावरती मी जर झोपना. अरे उसको सिखा रहा हूं मैं. हा बोल. धक्क्यावरती आल्यावरती मस्त झोपाळ्यावरती बसली आहे मी. झोपाळा बोल. झोपाळा वर बसली आहे मी. हाँ प्यारी समझ गई. तो झोका, इथे से झोपाळा मतलब ऐसा स्विंग. तर समुद्राच्या किनारी खूप छान वाटतंय मला. समुद्राच्या किनारी आलो खूप छान वाटतंय मला. सॉरी वाटतेच नाही, वाटतंय मला. ह्या लाटा, हा समुद्र खूप खूप छान वाटतंय मला. आणि ह्याच प्रकार आपल्याला खेकडे दिसलेत मी. बोल ना. हॅलो. हे बघा खेकडे खूप छोटे आहेत यार. तुम्हाला दिसले. हा बघा नटखट. तिकडे पण आहेत यार. मस्त व्ह्यू आहे यार, मस्त व्ह्यू आहे. सकाळ सकाळी पण समुद्र एवढा छान वाटतं, एकदम मजेदार. गुड मॉर्निंग तर झालेली आमची.